पूजा कुठं गेली की ना? ए पूजा काय ये इकडं ये. आई हो आई हां गुड न्यूज आहे गुड न्यूज आई येणार आहे म्हणली माझी आज होय हा येत असेल की आई येणार आहे वेळी. बरं झालं माय मला तेवढंच 1-2 दिवस करमत आहे. चांगलं झालं तिनं आलं की माझं तिचं जमतंय मला बी बरं वाटतंय. बर बर आता आणखीन एक आहे येताना का तिनं धोंडे घेऊन येणार आहे धोंडे. हां हा धोंडे आणणार आहे. हा पूजा तुला मी महागच सांगितले होते की नाही धोंडे भिंडे तुझं काही आणायचं नसतंय. हा तिकडं धोंडे असले की बोलवलं का जाऊन जेवण करून यायचं असतंय नियमाप्रमाणे. काय तिथे आणायचं? मी सांगितले काय गरज आहे नको आण म्हणलं तर आई मी आणते म्हणाले घेऊन येते म्हणाले धोंडे. होय हा बघा माय तुमचं तुम्ही नवरा बायको. आई आई मला एक प्रश्न पडले हो. किती प्रश्न असतात तुझे? हा ऐकून तर घ्या जरा हे धोंडे हुंडा ही कोण प्रथा चालू केली ही असली? ती वय हे पूजा मलाही तेच प्रश्न पडते. हे कोण चालू केले ते मलाही माहित नाही. कसं लोक म्हणतात का नाही त्याच पद्धतीने हे कोणतरी चालू केलंय मुळातूनच. पण हे कोण का चालू करणार हे चुकीचं आहे बघ. मला तर पटणार. हां हे हुंडा आणि हे धोंडे तर दर 3 वर्षाला धोंडे येतात. हां आणि ह्या धोंड्याच्या नादानं कित्येक छळ होतो बायलिकींचा. कितीतरी बायलिकीचा छळ होत असते. आणि ह्या धोंड्यापेक्षा जास्त म्हणजे हुंड्यानं छळ झालेला आहे. किती मुलींना आत्महत्या केल्या मागं. आता हे बरं झाले मुली मिळणार ते एका अर्थानं बरंच झाले बघ पूजा खरंच. हां त्याच्यामुळे हे मुलं काय का होईना हुंडा घ्यायचं तरी बंद केले. हां पण ही प्रथा खरंच चुकीची आहे. चुकीच्या आहे. जाऊ दे आपण तर चांगली आहे कोणी का करायची आपल्याला. पण मी तर म्हणलेच होते की तुला आण नको बाई धोंडे काही गरज नाही म्हणून मी खरं सांगितले होते. तरी सुद्धा तुझ्या आईने कशाला आणायला पाहिजे होतं? मी सांगितलं तरी ऐक ना गेली ती घेऊन येऊ लागली. बघू तर आणू तर दे बघू. बरं जाऊ द्या बोलू ते मग त्यांना. बोलू अहो अहो या की इकडे जरा बसा. बोल की काय गुलाबी गडबडच आहे मला सांगायची. काय काय सांग की काय नाही एक सांगायचं होतं सांगू का म्हणाल तू? सांग की अहो एक खुशखबरी आहे सांगू का तुम्हाला? का खुशखबर आहे सांग की सांगू का? हा खरंच सांगू? हा सांग की नाही राहू द्या नंतर सांगते. नाही, मग राहू दे जा. बरं सांगते नाही राहू दे माझी आई कनी तुम्हाला धोंडे घेऊन येणार आहे. धोंडे घेऊन येणार आहे, हा हा आई जाऊ दे बाबा. गेल्या वेळेस आईन तू मला दुनियाचा हाक्या काम लावलं. हट नगरे बाबा तिथे धोंडे नको तुझं काही नको. मागच्या वेळेस मागितलं तर कसं केलं तुम्ही? नाही तीच तिच्या मर्जीने आणलेली आहे. आम्ही काहीच मर्जीने म्हणाय नाही. आणलेलं हा आई घ्यायचं आहे का? आता आपण तर घेणार बघ नागेश. आपण धोंडे घेणार पण आता त्यांच्या मर्जीनं आणल्यात म्हणल्यावर घे. का करतोस मग आता त्यांच्या चौकशीनं आणलेले आहेत. नक्की हा आणू दे. घेऊ हां का आणलं की काय नाही की सासूबाई का आणले का असेल बा धोंडी. यस बघ तुला तर कुठं दम पडते सांगितले सर. बघ सांगितले. आता यश म्हणत बसते झालं. धोंडे. जरा दम म्हणलं तर हां. त्याच्या आधी पूजा तुलाच घ्यावं वाटतं लय धोंडे. तुलाच लय उल्हास आहे खरंच. वा वा, खरंच आमची बायको हुशार आहे का नाही? हा हुशार आहे. घ्या भारी आहे बाबा. लागा मग जरा तयारीला लागा. जरा बघा घरदार कसे आहेत. जरा घरात काय तर जेवायला खायला कर. आई येणार आहे म्हणल्यावर थोडं कर जा. करते सगळं जावा सगळं. का असंच बसून राहणार आहोत आता धोंडे येऊ लागल्यात म्हणलं तर. नाही हा, हा. सगळं करून घेते. पूजा कर चांगलं जेवायला तीन कर. आमची सासूबाई जेव काय का आब्बा आब्बा काय जेव काय का हळू मारा की जरा लागलं का तुला? लागलं की चांगलं जेवायला तर आपली सासूबाई करते. अब्बा सासूबाई किती भारी करते. जरा काय तर अंदाज. उठ. जा. साहेब. आई आता सासूबाई काय तर चांगलं असेल. चांगलं कपडे बदलून येतो. बस जरा कपडे बदलायला काय झाले आता हाय ते चांगले आहेत की राहू दे. आणि मी तुला एक सांगून ठेवलंय नागेश मी बघ ते सासूबाई उरलेल्यात त्यांना काय तर उगा काय बी म्हणायचं नाही. जे आहे ते धोंडे घ्यायचं आणि नीट राहायचं. मी सांगलेली होती बी आपली आईच असते. बायकोची आई झाली म्हणजे काय झालं तू म्हणल्यावर मी बसलो की मी कुठं गप्पच म्हणल्यावर नाही. आता आपण स्वतःही शिकायचं. काही मागायचं नाही तसलं. बरं लक्षात ठेवू बघ मी सांगलेलं तसं काही मागायचं नाही. हा जे आणल्यात ते घ्यायचं. त्यांना चांगलं गोड बोलायचं आनंदानं राहायचं. हा हा ती बी आपली आईच आहे. तुझी आईच आहे ती बी माझ्यासारखीच. हा असं करायचं. सासूबाई माझी लई चांगली आहे माझी सासूबाई.
का म्हणलीस? माझी सासू लई चांगली मग आहे. असं गालगुच्चा घेऊन सांगायचं राहते का सासू म्हणजे? हा, दाखवू का तुला सासू कसं राहते? चल काम कर, तिकडलं साफसफाई करते, पायाला सगळं नीट पुसून घे, सगळं चिटकुलाला. करते. जा, करते. दाखवू का सासूपणा? नका, नका. जा रे जा, दोघं मिळून करा, जावा जरा काम ते. जा हाय. आण जरा बाहेरचं काही काही बरं. सासूबाई उलऱ्यात जा जरा. बरोबर सगळं म्हणत. आराध्या सिद्धी कुठं हाव ग? मी आली आली बा, बघा. आई आली वाटते बघ, जा बरं. आराध्या पळ, मी पळ, आली. सिद्धी चला 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 मध्ये चला. पूजा काय? आई आली वाटते बघ. हा, या आली साई. हं आली मी. बस, बस. या. हा हा इकडे या. आणलं तुम्हाला, या या. हा आणल्यात, थांब थांब. हो हो. बस माहित आहे, लसूण सोलूत आपण. मागे मग थांब, आजीला विचारू. बरे हा छान कस झाला की प्रवास? चांगलं झालं. बरं हा. लवकरच निघाला असतात. हो लवकर निघालते. हा हं. मग ऊन बरं आहे ऊन तुमच्याकडे? भरपूर आहे बघा. आबाळ आलं तर काल लई. आबाळ आलतं. पाऊस पडलं रात्री. हा अण्णा ते बरे येत. हो चांगली. आमच्याकडे बी काल आबाळ आलं बघा. हं हा राहिले. हा हं. तर काय? पाणी पे. पे. आहा. आहा. तुमची सासू काय आली ती या? वा 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 वा, आलो का? अरे वा वा, नका वा, नका. वा. आई काय नाही त्याला आली किती कोण? संस्कार आहेत माझं नवरा बघा. नाही का? पाया पडलेत माझ्या आईच्या. जा ग जा, जरा चहा पाण्याचं काय तर बघ. जा जा, बायांचा. नुसतं बोलायला सांगा हो. बोलगाबनी कुठली की जा. बरोबर. जाऊ बापा, कशा मग मला बरं. गिफ्ट आणले बघा. आणलो का? अरे वा वा वा, आत्ताच काढलो का बरं? त्याचं इकडे बघा. रीतिरिवाजानं त्याच्याकडे बघा. त्याची आरती करू, त्याची पूजा करू आणि तवा काढू. आरती कर, नारळ फोड, कुंदीर आण, एक मोदक आणून ठेवू. का बरं? म्हणजे तर ते गणपतीच आहेत. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया म्हण. निर्लज्ज कुठला की का पाया का पडते, बायको का सांगते आहे धोंडे मागणारा. जाऊ दे की बाई, रीतरिवाज करावंच लागते. आमची मुलीकडची बाजू आहे. हा ठेव का हिनबाई? तसं काही नसते. मुलीकडची बाजू मुलाकडची बाजू काही नसते. हे बघा, तुम्हाला मुलगी आहे तर मला बी मुलगी आहे. हा सगळ्याला असते, रीतरिवाज लावले, परंतु असं मागायचं नसतंय काय बी. तुमच्या मनानं तुम्ही आणलेलं घ्यायचं असतंय. हा असं काही नसतं किती बी वर्ष द्यायचं असतंय का हो? काही राहीना. आणले होता, जाऊ द्या, घ्या स्वीकार करा. ए पूजा ये ग. काय? काय? द्या माहिती आहे जावायला आणि लेकीलाच. हा धोंडे आणले. सगळी तयारी बरोबर तयारी करतो. चल, आपण बघू. आय 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 आय. किती तर मुरकुलाले ग माय. खरंच बाई, धोंड्याचा महिना कशाला तर येते वाटते बघा. मला तर एक एकदा नवल वाटते. मला लोकांचं बी बघितलं की हो धोंडे आले का बाई, मला घेऊन जायचं धोंडे. ते सासा म्हणणाऱ्या मूर्ख त्यातच माय तुमच्यासारखंच हो का? असं किती न्यावं धोंडे? लेकी असणं म्हणजे का गुन्हा आहे का? सारखं धोंडे न्या हुंडे द्या. आय हे बघ माय असलं. होय बघा येईन बाई, तुम्ही म्हणला ती खरंच आहे. तुमच्यासारखे लोक कमीच आहेत. आता आम्ही आणला असला तर स्वीकार करा. ते झालं. हं. घेऊत आता तुम्ही आणला म्हणल्यावर मी गप्पच बसले. पण काय मुरकुलाले, काय धोंडे म्हणलाले बाई, हे चुकीचं आहे बघा. सगळं चुकीचं आहे. हा. होय की होय. हा. काय वा, वा, वा. धोंडे बी आले तर बाबा बाबा बाबा. बघ असं धरा सगळं बघा. काय रीती. अगो वजा आहे की हा. काय वजा आहे, तर वजा. चांगलंच असेल. घ्या घ्या. काढ. बघ बघ. बघा, बघा. काय असेल बाबा ह्याच्यामध्ये खर्च? कसं माझ्या आणले नाही आणले धोंडे. मग कोणासाठी? माझ्यासाठी तर आणले. बघ बघ काय बघू का, बघ बघू बघ, का? वाजून बघ बरं. त्याने असं कर, वाजून बघ बघ. अरे बाबू काय असेल मध्ये? काय असेल की खरंच तुझ्या मनानं काय म्हणते? सोन्याचे लड्डू असतील. सोन्याचे लड्डू असतील? हा. सोन्याचे जर लड्डू असतील तर तुझ्या बघ, तुला साडी आणतो. तू जे म्हटलं ते आणतो. तुला असं बचत लय भारी आहे. सोन्याचे लागले की. आई लागलो का? बघ. होय हो. मला एक प्रश्न पडले. हा. की सोनच असेल का? मला असं वाटलं नाही. सोनं आहे का नाही की चांदी असेल वाटलं नाही. अगं काय बी पागल म्हणून तू तू तयारी कर. चल बोलतेस काही येड्यावनी.
लागला की एका अरे जरा. हा, लागून जाऊ. बघ बघ चल, उघड. नाही 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 उघडायचं नाही ह्याला. का बरं? ह्याचं आपण पद्धतशीर पूजा करू आरती करू हा मगच उघडू आपण. होय होय हा? ते बी खरंच आहे. मग जमतंय की? लवकर लवकर तर कर, एवढं कशी वेळ झालेलीच ग तू. करते थांबा. कर पटपट. लयच उताळे हवा बा खरंच. अगं सासरवाडीचं म्हणलं की मी लय मान देतो सासरवाडीला. तू येडीस का? हा ते हाय आपली सासरवाडी तुमची सासूरवाडी माझी आई आहे ती. मग माझी नाही का? येडीस का ग? हा, आपल्या दोघांची आई. चला चला आरती करू. हा तेच म्हणलं मी, लवकर लवकर. हा. चला. बाई तुमची तब्येत कशी आहे मग? चांगली आहे का? बरे हो, छान आहे. हा. अण्णाची? सगळं चांगलं आहे बघा. जरा ऊनच वाढलंय बघ. हा, ऊन लागलंय वाढलंय. बघा. हा हा. उन्हाचं. लेकरं ती बरे आहेत का? हा सगळं बरं आहे माय. ठेव का हो? कवाच्यानं पूजा तिकडेच गेली. जरा चहा तर आणेल, पाणी आले. पूजा हॅलो हे घ्या जावई स्पेशल चहा. हो चहा आणलेत नाही. खोकला लागला का काय? होय. अगं मग किती सेवा करलायत ग माय जावाई बघा. इकडं ना ते इकडं ना. काय जमाना आलाय माय खरंच आहे. का सेवा करलेली सासूची. आई बघा माय जावाई लय सेवा करलायत बाबा. बघा ते इकडं ना औषध मी लावतो. आई ना. अरे बापरे. झाली का तयारी? झाली. मग घेऊन ये का डबल? येडी झाली तर काय? पूजा थांब मी बी मदतीला आलो. कशाची आहे रे तयारी? काय हे नवीनच आता? हा, चला, ये. आणली आईनं धोंडे आणली आमच्या आईनं आणली धोंडे. आईने धोंडा आणला. धोंडे आईने आमच्या आईनं धोंडे आणला. सासूबाई म्हणा की. काय चुकलं आमचं? का चुकलं आमचं? काय हे? कवाच्यानं जरा का लावला? आईनं आणला का आणला? मोठे झाला आता खुशीमध्ये काय करणार माहिती आहे का तुम्हाला? शोभलेलं का हे नाचायला? तुला शोभलेलं का रे असलं नाचायला? दोन लेकरं झालं बघावं थोडस. काय बोलावलं, नाचलेलं काय, करलेलं काय? आई सॉरी. खरंच आई सॉरी. हात काढा ते. हा. डबा आणते. जागट पण हा आणते. खळखळ वाचला नाही. लय जडवी वाटला नाही. एवढे आहेत का? हा डबा लवकर हा. अगं मागे लय जड आहे डब्बा. अरे बाबा लय वज झालं. ये लवकर. हा इकडे ये. हा येते. हा काय? काय? मुख्य झाल्यावर काय झालं दोघी बोलणं गेला. मुख्य झालं बोलले ना. आई बाई 5 मिनिटाखेरीच बोलाल ते आताच काय झालंय की. हा. तसंच करतात गुल्लू बोलाल ते. बोलता का नाही नीट? का देऊ एक अजून? हा बोलता अगं जाग तूच म्हणलीस की आरती केल्याशिवाय उघडू नका म्हण. का उघडू हा नको? आणते उघडू का? नाही थांबा आणते नाही, आणते लवकर घेऊन ये. हो काय असेल बाबा माझं तर मनच राहणार गेले. पूजा लवकर ये. आणलेली पूजा आलीस का? हा का पागल झाले मी कळलं नाही पोरगं.
काय धोंडे धोंडे करायला की काय नाही ते धरूनच बसले त्या डब्याला आणि ते पोरगी बी तसंच करायला नाही. कशाला आणलं तुम्ही उगाच आणलं नाही आणल्यापासून तर ते धोंड्याचा परिणाम कसला करायला बघा झाले करायला नाही. थांबा येईनबाई, शेवटी सगळं कळतंय. हा, लाव पूजा कर. हा करते करते. हा, आरती कर, आरती कर. आता बस आरती कर. आता माझ्या मागे म्हण मी जे तुम्ही म्हणलं एवढा धरा. ते. आता माझ्या मागे म्हण हा, जे म्हणते, म्हणलं ते. हा, धर असं. पाय पडा आता. हा. ते बकळ बी आहे तुझं. हा, म्हण, धर. हा, मी म्हणलेलं ते मागे म्हण. हा हा हा. हा, हे धोंड्या आमच्या सासरवाडीच्याने तुला आणलंय. माझी अपेक्षा आहे की याच्यामध्ये सोनच असेल. होय धोंड्या. आई, होय धोंड्या, ते धोंड्या आणि ते धोंडी. अरे मेहनतीने कमविलेलं आपल्याला चांगलं राहतंय हेच माझी अपेक्षा आहे. हे धोंड्या आता ह्याच्यातलं सोनं माझ्या खिशात पडावं आणि आम्ही ह्याच्यावर बाहेर टूरला फिरायला जावं, इकडे तिकडे मजा करावं. हा, अशी माझी अपेक्षा आहे. होय धोंड्या. घरात सुनणारी लोकांना मायबापाची सेवा करावं आणि मेहनत करून मेहनतीच्या पैशानं टूरला उलटावं हीच माझी अपेक्षा आहे. होय धोंड्या. किती छान सुरामध्ये म्हणता होती गबी. आमची लेख बी मध्ये मिक्स झाली आहे बघा, मिसळल्या. आमची लेक बी आमच्या धोंड्यामध्ये मिसळल्या आणि तिने बी कसली झाली धोंडी आणि तुम्ही एका अन्नामध्ये धोंडे. हे धोंड्या ह्या आमच्या आईचं काही बी ऐकू नको आणि याच्यात चांगलं सोनच निघरे हो बा धोंडी. होय धोंड्या. हा, आता काढून बघू ता. होय धोंड्या. माझ्या बिनबहीण आत्ताच म्हणले शेवटी सांगते म्हणले धोंड्या मला थोडस शक्क चिवलाय धोंड्या. होय धोंड्या. ग बसा किंवा आई कसं म्हणलं रे पटवून काढून बघ. आई धोंड्या सोनच निघरे बाबा. बघा बघा सोनच नाव माय. टेन्शन आलं रे बाबा. होय माय. काढून बघू खट म्हणे. वेळ घालणे आता. हा, काढू काढ बघ. काढा काढा. थांब देवाचं हे धोंडे मारायचे चांगलं बघ रे बाबा. काढ बघ. तुझ्या हाताने 1 2 3. अरे देवा. मला शक काढलाच होता. धोंड्या घे धोंडे घे धोंड्या घ्या धोंडे. हे मात्र छान केला बघा तुम्ही. असा धडा बसलाच पाहिजे, याला धडा दिलाच पाहिजे असा. अहो येईनबाई, मला पूजाने मागे कॉल केली होती. धोंड्यामुळे मला काय काय झालं ते सगळं सांगितली होती. थोडं मजाक करा म्हणून खरे खरे धोंडे आणली. तुझी बी मम्मी आता आई वणीच करायला घे धोंडे. आई असलं का मजाक केली तुझं. हा धोंड्याच्या नादात तुझ्या आईची किती सेवा केला ह्याच धोंड्यासाठी. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. तर बघा आमचा धोंड्याचा हा भाग 2 होता. अगोदर बी आम्ही तुम्हाला धोंडे दाखवलेले होते. तर माझ्या म्हणण्याचा उद्देश सांगण्याचा एकच आहे की कुणीही बायलेकीला धोंड्यान म्हणून आपल्या सुनबाईला सक्तीचं करायचं नाही आणि दडपणाखाली ठेवायचं नाही. त्यांच्या मनानं जर धोंडे आणले तरच घ्यायचे आणि धोंड्याच्या नावाखाली मला सोनं पाहिजे, मला धोंड्यासाठी साडी पाहिजे, मला काही मागण्या करायच्या नाहीता. जसं आपली लेक आहे तशीच आपली सून आहे असं समजून समाधानरित्या धोंड्याचा महिना पार पाडावं एवढीच आमची प्रार्थना आहे. म्हणून सगळ्यांनी समाधानीने घ्यावं आणि चांगल्या धोंड्याचा महिना चांगला जाऊ द्यावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करते.